नमस्कार. सूर्योदय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपले स्वागत. आपण नवोदयसाठी बेसिक गणित हा घटक घेत आहोत. याचे आता आजपर्यंत आपण जवळपास 6 ते 7 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता आज आपण समोरचा व्हिडिओ अपलोड करत आहे. बघा, जे काही परीक्षेत प्रश्न आलेले आहेत त्या प्रत्येक प्रश्नावर आधारित मी एक छोटा व्हिडिओ तयार करून तुम्हाला पाठवत आहे. बघा, आता एक असा प्रश्न होता, म्हणजे सेम संख्या नाहीये, थोडेसे वेगळ्या असू शकतात, परंतु प्रश्न असाच त्या ठिकाणी आलेला की एका सायकलची किंमत 7,250 रुपये आहे. एका सायकलची किंमत 7,250 आहे. त्यानंतर दुसऱ्या सायकलची किंमत अगोदरच्या सायकलपेक्षा 3,420 रुपये शिल्लक आहे. तर दोन सायकल मिळून एकूण किंमत किती? सरळ प्रश्न आहे. बघा, आता काय म्हणतो, परत एकदा मी रिपीट करतोय. एका सायकलची किंमत 7,250 रुपये आहे. त्यानंतर दुसऱ्या सायकलची किंमत अगोदरच्या सायकलपेक्षा, म्हणजे या सायकलपेक्षा 3,420 रुपये शिल्लक आहे. तर दोन सायकल मिळून एकूण किंमत किती रुपये? बघा, काय करायचंय, त्याच्यामध्ये हे 7,250 ही झाली पहिल्या सायकलची किंमत. दुसऱ्या सायकलची 7,250 ही तर राहीलच, परंतु आणखी त्यापेक्षा शिल्लक किती आहे? 3,420. म्हणजे हे दोन्ही मिळून दुसऱ्या सायकलची किंमत आहे. ओके, परत बघा, हे दोन्ही मिळून एकत्रित दुसऱ्या सायकलची किंमत आहे. पहिलीची किंमत किती होती? 7,250. दुसऱ्या सायकलची किंमत 3,420 ने शिल्लक आहे, म्हणजे 7,250 तर आहेच, आणखी त्याच्यामध्ये किती शिल्लक आहे? 3,420. मग या सर्वांची मिळून त्या ठिकाणी बेरीज म्हणजे दोन सायकलची किंमत 0, 5 आणि 5 10 आणि 2 12, हातचाला 1, नंतर 2 आणि 2 4 आणि 4 8 आणि हात चालेला 1 9, 7 आणि 7 14 आणि 3 17. दोन्ही सायकल मिळून त्यांची किंमत होईल 17,920. ओके, नंतर ज्याला नाही कळलं त्यांना काय करायचं, व्हिडिओ पॉज करायचा किंवा परत प्ले करायचा आणि परत प्ले करून पुन्हा एकदा बघायचं. आणखी दुसरा प्रश्न, समजा आपण असं म्हणालो की प्रिंटरची किंमत 9,200 रुपये आहे. किती आहे? 9,200 रुपये आहे. नंतर लॅपटॉपची किंमत प्रिंटरपेक्षा 15,300 रुपये जास्त आहे. 15,300 रुपये जास्त आहे. तर प्रिंटर प्लस लॅपटॉप एकूण किंमत किती? ओके, बघा, तुम्ही जर समजा ज्यांनी नवोदयच्या पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केलाय किंवा जे काही तुम्हाला मार्केटमध्ये मटेरियल मिळतं चांगल्या क्वालिटीचं, त्या मटेरियलचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की असे प्रश्न विचारलेले आहेत.
साधा प्रश्न आहे. प्रिंटरची किंमत किती? 9200. लॅपटॉपची किंमत प्रिंटर पेक्षा 15300 ने जास्त. म्हणजे बघा आता आपण प्रिंटर लिहूया. प्रिंटरची आहे 9200. ओके. नंतर लॅपटॉप जे आहे, लॅपटॉपची किती शिल्लक आहे ह्या 9200 पेक्षा? 15300. म्हणजे 9200 तर आहेच, पण आणखी शिल्लक किती आहे? 15300. हे लिहित असताना बघा बरोबर अंकांच्या खाली अंक आले पाहिजे. मग इकडे 15000 लिहित असताना एक इकडे येईल. मग दोन्ही मिळून 0 0 नंतर 2 आणि 2 4 आणि 3 7 9 9 18 आणि 5 18 आणि 5 23 हातचे आले 2 2 आणि 3 33700. ओके. परत बघा काय म्हटलं त्यांनी? प्रिंटरची 9200 आणि लॅपटॉपची प्रिंटर पेक्षा 15300 शिल्लक. म्हणून काय करायचं? 9200 प्रिंटरची, लॅपटॉपची 15300 रुपये का? नाही, 15300 शिल्लक, 15300 शिल्लक प्रिंटर पेक्षा. म्हणून ते 9200 आहेच आणि शिल्लक 15300 आहे. म्हणून त्या ठिकाणी सर्वांची बेरीज आहे, तीनही संख्येची बेरीज म्हणजे एकूण किंमत राहील. परत आणखी तिसरा प्रश्न त्या ठिकाणी देतोय तुम्हाला, म्हणजे तो क्लिअर होऊन जाईल तुमचा. बघा आता तो शॉर्ट मध्ये देतो, पूर्ण प्रश्न इथे लिहित नाही. बघा आता आपण असं म्हणालो की टीव्हीएस बाईक ची किंमत 60,400 आहे, 60,400 रुपये आहे. नंतर होंडा बाईक ची किंमत 20,300 रुपये किंमत टीव्हीएस पेक्षा 20,300 रुपये जास्त आहे. तर आता समोर लिहित नाही, तर टीव्हीएस बाईक व होंडा बाईक या दोन्हींची एकूण किंमत किती? मग टीव्हीएस ची लिहायची आणि अगोदर 60,400. नंतर होंडाची किती आहे बघा, टीव्हीएस पेक्षा 20,300 ने शिल्लक आहे. म्हणजे होंडाची फक्त 20,300 किंमत आहे का? नाही, टीव्हीएस पेक्षा 20,300 शिल्लक. म्हणून होंडाची लिहित असताना आपल्याला 2 अंक लिहायचे आहेत. पहिले 60,400 तर लिहायचे, याच्यापेक्षा आणखी 20,300 शिल्लक आहे. मग 0 0 4 आणि 4 8 आणि 3 11 चला 1 0 0 0 हा 1 इथे लिहून टाकला. 6 6 12 आणि 2 14. एकूण किंमत झाली 1,41,100 रुपये. ओके. अशा पद्धतीनं मी आज तुम्हाला जो परीक्षेत आलेला एक प्रश्न आहे, त्या परीक्षेत आलेल्या एका प्रश्नावर आणखी 2 प्रश्न तयार करून दिले. निश्चितच अशा प्रकारचा प्रश्न येईल. हा प्रश्न परत बघा. पहिला प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या किंवा दुसरा प्रश्न त्या ठिकाणी लिहून घ्या. कोणता तरी एक प्रश्न लिहून घ्या आणि तो परत त्या ठिकाणी वाचन करत चला. आपण लवकरच नवोदयसाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. म्हणजे महाराष्ट्रातले कोणतेही मुलं आपल्या घरून ती टेस्ट देऊ शकतील अशा पद्धतीची त्याची रचना आहे. आणि प्रत्येकाला टेस्ट सबमिट केल्याबरोबर, समजा 30 मिनिटाचा वेळ आहे, 30 मिनिटं झाल्याच्या नंतर पूर्ण पेपर सोडवला, 30 मिनिटं झाले आणि सबमिट बटनवर क्लिक केल्याबरोबर तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे कळेल. जर तुमचं उत्तर चुकलं असेल तर बरोबर काय पाहिजे होतं ते सुद्धा त्यामध्ये कळेल. अशा पद्धतीची व्यवस्थित डिझाईन केलेली टेस्ट आपल्याला लवकरच मिळेल. धन्यवाद.